पप्पा गेलता बाई केदारनाथला, तर 5-6 दिवस नव्हता घरात, तर काल रातची चालतं पप्पा. तर चालू आता आम्ही दहिसर शिव मंदिर मध्ये. तसंच मग पप्पाने मला एक व्हिडिओ पाठवली तिची, तर बरं बिरं परवत मस्त की मोसम तर लयच भारी झालता ना. आमच्या पप्पाचं पण दर्शन लय भारी झालं. म्हणजे आमच्या पप्पाचे 4 धमाक्क पुरं झालेले आहेत. मग हरिद्वारशी आणलेले आमच्या पप्पानी जल. तर चला आलो आम्ही दहिसर गावात शिव मंदिर मध्ये. पहिला नंदी देवाच्या पाया परून मग वाजवली घंटी न देवाची पण मूर्ती होती आपली गणपती बाप्पाची, मग परलो पाया. ना राईट साईडला होती आपल्या हनुमानाची मूर्ती, मग परलो पाया. युवराज भाईने डोका टेकल्यानं घेतला पाया परून, मी पण डोका टेकल्यानं घेतला पाया परून. पप्पानी केलं आपल्या पिंडीवर जल अर्पण, मग दूध पण आणलेला, मग तो पण अर्पण केला. मग घातला लास्टला हार. ना युवराज भाई बोलतो जरासा दूध वाचले जरा माझी व्हिडिओ कार. मग मी बोललो त्याला काय माणूस आहे. थोडासा जल आम्ही तुळशी माताला पण दिला ना. आलो काटेवर. म्हणजे पप्पाने आणले सगळ्यांना परसाद, म्हणजे मित्रांना. तर मस्त की वाटतं आता आम्ही म्हणजे कड पण आणलेले बघू शकता इथं वर्षी म्हणजे केदारनाथच्या. पप्पा सांगता आता की मी चिकन खाणार ना, डायरेक्ट दिवाळीच्या नंतर खान चिकन. मग आलो हिरानंदी व खारघरला वेज व ताव मारला. मग पिला ओशन पप्पाने घेतले इथे हेल प्यायला. मग भाई आला इथे यांचा फेमस कुरकुरे मोमोज. नेहमीप्रमाणे योच मागवतो आम्ही. मागवला राईस तर बघतो तर तवरा पण टेस्ट नव्हती भाई. तवरण भाई डायरेक्ट खारघरचे जुडवलं आम्ही भाई. म्हणजे पप्पाला पण कपडे जायचं होतं घराला नव्हतं जरा. मग मला पण भाई आता मी आले होतो मी घेणार ना की असं होऊ शकत ना. मग घेतला यो कपडा भाई, आपल्याला टाइम न लाग गवसाला. मग गेलो चेंजिंग रूम मध्ये बघतो तो मस्त दिसत होता आपला कपडा. यो ना पप्पा बोलतो यो पण घालून बघतो, यो पण भाई छान दिसत होता. मग चला येतो भाई डनच. युवराज भाईने घेतलेला वेगळा कपडा, पप्पाने दुसरा कपडा दिला त्याला घालायला. बघतो तो रास्ट टाईट होता भाई, जिबला जातं बॉडी बिडी दिसायला लागली. तर चला बिलिंग केलेली आहे आणि लागलं 3,000 घोडं. म्हणजे आपण तिघाही दोन कपडे घेतलेले. तर चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ना, तच फॉलो करा. पण मला असं वाटतं की सगळंच करा ना. चला एकदा बोला जय बम बम भोले.